नितेश. ए नित्या कुठे आहे? नित्या मलिंगा कुठे आहे? नितेश, तुला काय बोललेलो मी तिकडे?
आते हैं, तो मेरे ख्याल से रवि भाई की तरफ से 2,000 रुपए का इनाम मिल सकता है। रोशन इनके लिए दो बैक टू बैक सिक्सर्स आ चुके हैं। रनों की गति बढ़ चुकी है, 17 रन बोर्ड पे लग चुके हैं। और फ्रैंक बोर्जिस इनकी तरफ से 500 रुपए का इनाम अगर 3 सिक्सर लगते हैं। यश पाटिल फिर एक बार तैयार। ओ बढ़िया स्ट्रोक्स, बढ़िया गेंद थी, बट का मेरे ख्याल से अपील की जा रही थी और उस अपील को स्वीकारा है। और पहला झटका लगते हुए यहाँ रोशन पहला विकेट गिरता हुआ, तीसरा सिक्सर लगाने के चक्कर में बैट का बाहरी किनारा और विकेट कीपर का सहारा। बहुत ही बढ़िया कैच लिया उमेश वाघ ने। और इस तरह से रोशन की एक छोटी सी क्रूशल पारी समाप्त होते हुए उनकी जगह नए बल्लेबाज मैदान में जाते हुए यश यादव और टीम के कप्तान। और वो जानते हैं कि यहाँ अगर आखिरी 6 गेंदों में 10-12 रन अगर बन जाते हैं, 30 रन के करीब पहुंचते हैं, तो शाम के वक्त यहाँ स्कोर बनना थोड़ा मुश्किल हो जाता है। एक बहुत बढ़िया पारी खेली रोशन ने अपने टीम के लिए। महत्वपूर्ण 3 गेंदों में 12 रन बनाए, जहां उन्होंने 2 बड़े छक्के और तीसरी गेंद पे अपना विकेट गंवाया। अब गेंदबाजी के लिए अर्जुन आड़े, आखिरी 6 गेंदें बची है और स्ट्राइक पे है सौरभ मिश्रा, जिनका बल्ला अब तक खामोश है और इंतजार है कि एक लंबा चौड़ा चौका या छक्का देखने मिल जाए। पर अर्जुन आड़े इतने जल्दी हार मानने वाले नहीं है। पर सौरभ मिश्रा, ना रुकूंगा और ना झुकूंगा, बस दूर दूर देखूंगा। गेंद मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर, 6 रन। थैंक यू डीजे। क्या शॉट था, क्या प्रॉपर कनेक्शन, क्या टाइमिंग थी सौरभ मिश्रा की। अर्जुन आड़े की पहली गेंद पे हमला बोल दिया है और स्कोर तेजी से बढ़ता हुआ 23 रन 1 विकेट के नुकसान पे। फिर एक बार बिल्कुल जड़ में गेंद, बढ़िया कमबैक, बढ़िया वापसी वहां अर्जुन आड़े द्वारा। पहली गेंद थोड़ी सी ओवर पिच, पर उसके बाद बिल्कुल जड़ में, बिल्कुल सटीक उसे रक्षात्मक रवैये से खेलते हुए बैक टू द बॉलर खेला। फॉलो थ्रू में उस गेंद को रोकते हुए अर्जुन आड़े। 4 गेंदें बची है और 4 गेंदों में देखना है 23 रन बोर्ड पे लग चुके हैं। अगर एक और बड़ा हिट सौरभ के बल्ले से आता है तो 30 के करीब पहुंच सकती है। फिर एक बार बहुत तेज गेंद रफ्तार से फीड किया, गेंद ऑफ स्टंप के बाहर थी और शरीर से दूर रखने का प्रयास था और लगभग उसमें सफल होते हुए अर्जुन आड़े ड्राइव करना चाहते थे। ऑकवर्ड बॉडी पोजीशन, गेंद बल्ले पे लगी नहीं है और विकेट कीपर के दस्तानों में। बढ़िया कमबैक करते हुए पहली गेंद पे बड़ा शॉट आने के बाद दो बैक टू बैक डॉट गेंदे, स्कोर अभी भी 23 रनों पे रुका हुआ है। 3 गेंदें बची है। सौरभ तैयार, इस वक्त बिल्कुल पाले में स्टैंड एंड डिलीवर और गेंद को लॉन्ग ऑन के बाहर कर दिया है। 6 रन। थैंक यू डीजे। 29 रन, इस 6 रनों के साथ स्कोर तेजी से बढ़ता हुआ 29 रन 1 विकेट के नुकसान पे। उस समय ऐसा लग रहा था कि 25 रन बहुत हो जाएंगे, पर उसको पार कर दिया है सिद्धि विनायक बॉयज ने। भी 2 गेंदें बची है और स्ट्राइक पे है सौरभ मिश्रा। फिर एक बार लोअर फुल टॉस गेंद थी, उसने उठा दिया है। फिर एक बार लॉन्ग ऑन बाउंड्री को क्लियर करते हुए 6 रन। थैंक यू डीजे। आखिरी गेंद है, 35 रन बोर्ड पे लग चुके हैं। सांस थमती है तो थमने दो, मेरा दिल धड़कता है तो धड़कने दो, मैं तो यूं ही मारूंगा इस विकेट को, ये धड़कने दो। यहाँ 3 बैक टू बैक सिक्सर देखने मिलते हो। पहली गेंद पे 6 रन, उसके बाद 2 डॉट, उसके बाद 2 सिक्सर आते हुए। यहाँ तीसरा सिक्सर देखने मिलेगा सौरभ के बल्ले से। क्या गोपी भाई ने जो लगाया है 2,000 रुपए का इनाम, क्या सौरभ मिश्रा को वो मिल सकते हैं? ये आखिरी गेंद पे बड़ा हिट लगाना होगा। 35 रन बोर्ड पे लग चुके हैं और 8 बॉलों में 23 रनों पे खेल रहे हैं। आखिरी बॉल, मुश्किल काम किया है, बहुत ही आसान गेंद, एक्स्ट्रा कवर बाउंड्री लाइन के बाहर, 6 रन।
और कैच भी पकड़ा है। 100 रुपए का इनाम गुड्डू रंगीला की तरफ से। तो प्लीज यहाँ आ जाए, 100 रुपए का इनाम भी है जिसने कैच पकड़ा है। व्हाट अ ग्रेट इनिंग, व्हाट अ ग्रेट इनिंग सौरभ मिश्रा इन फाइनल। आखिरी 3 गेंदों में 3 सिक्सर, मतलब आखिरी ओवर में 4 सिक्सर लगाए उन्होंने। पहली गेंद पे 6, उसके बाद आखिरी 3 गेंदों में 3 सिक्सर। व्हाट अ ग्रेट इनिंग, वेल प्लेड बाय सौरभ मिश्रा। और नेक्स्ट टारगेट मेरे ख्याल से 41 रन बन चुके हैं और 42 रनों का लक्ष्य अब आर के मोरवा के लिए रखा है। देखिए वो भी, उनके पास भी वो बैटिंग डेप्थ है, जिस तरह से उमेश वाघ, जयेश शेजवाल, फिर जयदेव माची की वो पिछले में वो इनिंग देखी थी। आंखों देखा हाल हम सुनेंगे मनीष पाटिल इनकी आवाज में से। धन्यवाद अयाजी शेख. हा, 100 रुपयाचा कॅश प्राइज घ्यायला या. गुड्डू रंगाला इकडे बसलेत. तुम्हाला बक्षीस देण्यासाठी या. त्या प्रेक्षकांनी यायचंय, ज्याने तो कॅच कंप्लीट केलेला आहे आणि 3 षटकार पण खेचलेत, बरोबर? मग ते बक्षीस कोणाचं? गोपी भाई यांच्याकडून 2,000 रुपये. चला, सामना सुरू करूया. जर सिद्धिविनायक बॉईज इतक्या धावा बनवू शकते, मग आर के मोरवा का नाही बनवू शकत? त्या प्रश्नाचं उत्तर आता आपण शोधणार आहोत. 2 षटकात 42 गोळा करायचे आहेत आर के मोरवाला. यांना 3 षटकाचा सामना खेळवायचा होता. काळोख पडतोय आणि अजून 2 षटके बाकी आहेत. त्याचमुळे नियोजन वेलंकनी बॉईज स्पोर्ट्स फाउंडेशनचा योग्य राहिलेला आहे. लगेचच आपण बक्षीस समारंभ पार पाडणार आहोत या क्रिसमस धमाका चषकाचा. उमेश आणि जयेश शेजवळ. 1,000 रुपयाचं बक्षीस हॅट्रिकसाठी आर के मोरवा संघाला आणि बक्षीस आहे ब्लेंडर रॉड्रिक्स यांच्याकडून बक्षीस आहे 1,000 रुपयाचा विकेट हॅट्रिक. षटकाच्या तिकिटीसाठी 1,000 रुपये ग्लेंडर रॉड्रिक्स यांच्या वतीनं जमा आहेत आमच्याकडे पैसे. चला, हा, हरेश जरा कॅमेरा इकडे घे. 100 रुपयाचं कॅश प्राईज आपण ज्या प्रेक्षकाला देतो ते येऊ द्या. हरेश, हा? पर विकेटसाठी 300 रुपयाचं बक्षीस. हा, एकच. हा, हा. गुड्डू जल्दी दे. नाही तो नाही दे. हा, 100 रुपये त्या आपल्या ऑडियन्सला देतोय. धन्यवाद. चला गुड्डू, बक्षीस चालू आहे अजून. थँक्यू. चला, 300 रुपये विकेटसाठी ते बक्षीस कोणाकडून आहे? नाव काय आपलं? ब्रायन कोरिया. ब्रायन कोरिया यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 300 रुपयाचं बक्षीस जाहीर झालेलं आहे. धन्यवाद. चला, पहिला बॉल एकदम बुंद्यात हा बॉल ठेवला होता. परफेक्ट ब्लॉक बॉल डिलिव्हरी जय शेजवळसाठी सरप्राईज होतं. जय शेजवळसाठी दरम्यान सुरुवात होते या दुसऱ्या डावाची. यश बॉलिंग ट्रॅकवर आहेत. जयेशच्या वतीने तो अटेम्प्ट चांगला होता, पण अगदी खोलात ठेवलेला बॉल डिग आउट करण्याचा प्रयत्न फसलेला आहे. 42 गरज होती, त्यापैकी 2 धावा पूर्ण झाल्या. 40 अजूनही गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 11. 11 चेंडू 40 धावा. जयेश शेजवळकडे ती कॅपेबिलिटी आहे. या महत्वपूर्ण सामन्यामध्ये आपला 100% खेळ द्यावा लागेल. लोअर फुल टॉस, बॅटची एज, बॉल मागे बॅकवर्ड स्कोरिंगला सिंगल कंप्लीट होते. 2 धावांची 2 चेंडूनंतर 3 धावा स्कोर कार्डवर पाहायला मिळते. जिंकण्यासाठी 39 गरज आहे. बॉल शिल्लक आहे 10. फ्रँक बोर्जिस यांच्याकडून षटकारासाठी 200 रुपयाचं बक्षीस आहे. फ्रँक बोर्जिस यांच्याकडून षटकारासाठी 200 रुपये. ऑडियन्स कॅचत आपण पुरस्कार दिलेला आहे. फुलटॉस बॉल ऑन साईडला लॉफ्ट केलंय. संध्याकाळचं सत्र आहे. क्षेत्ररक्षण चुकलंय, पूर्णतः चुकलेलं आहे. गरज नव्हती इतकी ही फ्लेक्झिबल एफर्ट देण्याची, पण ते एफर्ट दिले, पण ती कॅच ड्रॉप झालेली आहे. हा, हा, विकेटसाठी 300 रुपयाचं बक्षीस आहे. ब्रायन कोरिया यांच्या वतीनं कुठल्याही विकेटसाठी 300 रुपयाचं बक्षीस आहे. आर के मोरवा बिनबाद 5 धावा. 9 चेंडू 37 ची गरज आहे. उमेश वाघ एक्सपिरियन्स प्लेयर आहे, ताकदीचा प्लेयर आहे, पण समोर परिवर्तनाचा शहेनशाह आहे. यश जाधव ऑप्शनच्या बाहेरचा बॉलिंग पाथ. डॉट बॉल. जम्बो बॉईज कडून लगातार 3 षटकारांसाठी 1,000 रुपयाचं बक्षीस, तसेच विकेट हॅट्रिक साठी
1000. विकेट हॅट्रिक, सिक्सर हॅट्रिक 1000 जम्बो ग्रुप. फुल टॉस बॉल नाही उचलता आला फायदा. बॉलला दिशा दिली. क्षेत्ररक्षक पोहोचतोय डीप स्क्वेअर लेगला. फक्त 1 धाव मिळते. 1 धाव वाढते धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 6 वर 7 चेंडू 36 धावांची गरज आहे. 7 चेंडू 36 धावा. अनबिलिव्हेबल बॅटिंग सौरभ मिश्राची मागच्या डावात पाहायला मिळाली. त्यातल्या त्यात सुरुवात तर खूप चांगली राहिली होती रोशनची. फॅन्टॅस्टिक बॅटिंग परफॉर्मन्स या मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये. सिद्धिविनायक बॉयचा ऑन साइडला स्लॉग हिट. पण डिस्टन्स नाही गाठणार. बॉल डीप स्क्वेअर लेगला. जयेश शेजवरचा खेळ संपला. पहिला आर.के. मुर्बा 6 धावा. 1 फलंदाज बाद. 6 चेंडू 36 ची गरज. ब्रायन कोरिया यांच्याकडून ₹300 जमा झालेले आहेत बॉलरसाठी. कारण प्रत्येक विकेटसाठी ₹300 ब्रायन कोरिया यांच्याकडून जाहीर केलेले होते. तर पहिला गोलंदाज होता यश. यशला ₹300 बक्षीस मिस्टर कोरिया. यशचं षटक संपलंय आता दादा. हां, आता ₹2000 बक्षीस आहे षटकारांच्या तिकडीसाठी ग्लेंडन यांच्याकडून. शेवटचे 6 बॉल्स बाकी आहेत आता. आपण बक्षिसं नंतर बोलूया का? 6 चेंडू 36 ची गरज आहे. 6 बॉल 36 आणि बॉलिंग ट्रॅकवर आता लगातार 3 षटकांसाठी ₹1000 टी स्टार कडून आणि विकेट हॅट्रिक येते सुद्धा टी स्टार कडून ₹1000. 6 चेंडू 36. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल पंच केलाय. कबसला क्षेत्ररक्षक आहेत. यश स्मितताय झेल आणि संपतोय आता उमेश वाघचा खेळ. 5 चेंडू 36 ची गरज. थँक यू. घरच्या मैदानावर जिंकण्याची अपेक्षा प्रत्येकाची असते आणि आर.के. मोरवा या संघाचा दुपारपासून खेळ तितकाच चांगल्या दर्जाचा पाहायला मिळाला. पण जेव्हा 2 षटकांचं क्रिकेट होतं अंतिम सामन्याचं, दोन्ही गोलंदाजांच्या विरोधात फलंदाजांनी पूर्णपणे आपला कस लावला आणि 41 धावा 2 षटकात बनवल्या. त्याचमुळे पहिल्या षटकात ज्या धावा मिळाल्या वाटलं होतं की दुसऱ्या षटकात धावा कमी येतील. पण दुसऱ्या षटकात सुद्धा सौरभ मिश्राने 3 षटकार खेचले आणि म्हणूनच पूर्णपणे या अंतिम सामन्यावर वचक सिद्धिविनायक बॉयज या संघाची राहिलेली आहे. पण अजूनही आता शेवटचे 5 बॉल्स बाकी. जश पाटील स्ट्रायकर्स एंडला 5 चेंडू जिंकण्यासाठी 36 धावांची गरज. रीचमध्ये होता बॉल. आउट ऑफ रीच करण्याचा प्रयत्न. जितक्या दिल्यात तितक्या 100% वसूल करीन सांगतोय जश पाटील. षटकार. अगदी पुढ्यात ठेवलेला बॉल ऑफस्टमच्या बाहेर सरकले होते. जणू काय वाटलं होतं की तो अँगलचा यूज गोलंदाज करणारच आहे. त्याचमुळे 100% एक्सपिरियन्स जसचा. आणखीन एक पण यावेळेस पाहूया बॉल क्लिअर करेल का मैदान. काऊ कॉर्नरला झेल देऊन जश पाटीलचा खेळ संपलेला आहे आणि आता आवश्यकता आहे 30 ची. औपचारिकता बाकी या अंतिम सामन्याची. तर ब्रायन कोरिया यांच्या वतीने या विकेटसाठी सुद्धा गोलंदाजाला ₹300 मिळणार आहेत. संजय 3 चेंडू जिंकण्यासाठी 30 ची गरज. नवीन फलंदाज पोहोचतायत. मीत जातायत. 3 चेंडू जिंकण्यासाठी 30 ची गरज आहे. वेलिंगकनी बॉईज स्पोर्ट्स फाउंडेशनचं हे खूप चांगलं नियोजन आपण पाहतोय. एक चांगलं क्रिकेट खेळण्याची इच्छा प्रत्येक संघाची असते आणि ती इच्छा एका दिवसात निकाल देण्याची पूर्ण झालेली आहे. 8 संघ या स्पर्धेत खेळताना पाहायला मिळाले. नॉकआउटचे सामने होते आणि आता हा अंतिम सामना. लोवर फुल टॉस. बॉल स्टंपशी कनेक्ट होतोय. आणखीन एक विकेट गोलंदाजाला मिळतोय. फॅन्टॅस्टिक बॉलिंग परफॉर्मन्स राहिलेला आहे बॉलर धीरजचा. फलंदाज बाद. 2 चेंडूने जिंकण्यासाठी 30 धावांची गरज आहे. जवळपास निकाल स्पष्ट झालेला आहे, की या पर्वाचा विजेता नेमका कोण असेल.
तर आपण निकालाची वाट पाहतोय. पण अजूनही ती औपचारिकता बाकी आहे. 2 चेंडू जिंकण्यासाठी 30ची गरज. ₹1000 विशालने षटकार खेचला. आता पण रिव्हर्स हिट खेळलाय. बॉल जाईल थर्ड मॅनला. विशालच्या बॅटमधून चौकार आलाय. 4 साठी काय का? काय चौकारासाठी की फक्त षटकारासाठी? हां, विशाल माचे यांनी जर षटकार खेचला तर सुनील युनुस यांच्याकडून 1,00,000 नाही 1,000 2-0 कमी करूया. 1,000 चला शेवटचा बॉल विशालसाठी. 16 धावा, 4 फलंदाज बाद. आणि या पर्वाचा विजेता राहिलाय क्रिसमस धमाका चषकाचा नवीन बांधणी झालेला संघ सिद्धिविनायक बॉयज मीरा रोड. अभिनंदन. हार्ड लक टीम आर के मोरबा.